हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास 4 ते 5 जागा देणं शक्य। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं मोठं वक्तव्य। तर रासप सोबत आल्यास माढ्याची जागा देण्यास तयार, पवारांकडून स्पष्ट। 6 तारखेच्या बैठकीसाठी पवारांकडून निमंत्रण, प्रकाश आंबेडकरांची माहिती। तर वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र लढल्यास लोकसभेच्या 40 जागांवर विजय, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। वंचित आणि महाविकास आघाडी युतीचा तिढा 6 तारखेपर्यंत सुटलेला असेल। तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करतील, विजय वडेट्टीवार यांची माहिती। प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रामध्ये स्वतःची अशी ताकद, मात्र महाविकास आघाडीनं आंबेडकरांच्या पक्षाला शोभादायक वागणूक दिली नाही, मंत्री दीपक केसरकरांची टीका। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। भेटीमध्ये कोल्हापूर आणि सांगली लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती। पुण्यातील राज ठाकरे यांच्या बैठकीला पदाधिकारी उशिरानं पोहोचले। पदाधिकारी उशिरा आल्यानं राज ठाकरे तडकाफडकी मुंबईसाठी रवाना। महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या 10 जागांचा दावा, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आणि फडणवीसांमध्ये भेट। लोकसभेसाठी शिवसेनेला 18 जागा मिळाव्यात असा सर्वच खासदारांचा आग्रह, हेमंत पाटलांची माहिती। नारायण राणे तातडीनं दिल्ली दौऱ्यावर। लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। राणे उद्या अयोध्येला देखील जाणार। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळावी, कार्यकर्त्यांची इच्छा। तर कार्यकर्त्यांची मागणी दिल्लीपर्यंत पोहोचवणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया। बिहारमध्ये गांधी मैदानावर इंडिया आघाडीचं जोरदार शक्तीप्रदर्शन। तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील सभेला लाखोंचा जनसमुदाय। राहुल गांधी, अखिलेश यादव यांची देखील उपस्थिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।